ही चॉकलेट पाहून कुणीच म्हणणार नाही की ही डेअरी फ्री आहे. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. आता त्यावर अशा प्रकारे एक काचेचा बोल ठेवा. बोल थोडासा गरम झाला की त्यामध्ये ॲड करा कोकोनट ऑइल. इन्ग्रेडियंट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता. ऑइल थोडं वॉर्म झालं की त्यात ॲड करा कोको पावडर. आता कोकोनट ऑइल आणि कोको पावडर छान मिक्स करून घ्या. यानंतर ॲड करा शुगर पावडर. हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ॲड करूया कोकोनट क्रीम. हे सुद्धा छान मिक्स करून घ्या. यानंतर ॲड करा थोडंसं व्हॅनिला एसेन्स. आता हे मिक्सचर एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करा आणि ब्लेंडरने ब्लेंड करा जोपर्यंत स्मूथ बॅटर तयार होत नाही तोपर्यंत. अशी याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता हे मिक्सचर अशा बॉटलमध्ये भरा किंवा तुम्ही पाइपिंग बॅग देखील यूज करू शकता. यानंतर चॉकलेट मोल्डमध्ये भरून वेगवेगळ्या शेप्सचे चॉकलेट्स तयार करा, जसं की मी इथे करत आहे. आता हे चॉकलेट्स 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये ठेवा, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील. मी हे चॉकलेट्स 8 तासानंतर फ्रीझरमधून बाहेर काढले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर डेअरी फ्री आणि लॅक्टोज फ्री चॉकलेट्स तयार झाले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.